तर नमस्कार मित्रांनो, काल आपण RT 2026 संदर्भामधला एक व्हिडिओ बनवलेला होता, ज्यामध्ये आपण हे लॉजिक समजून घेतलं होतं की जर तुमच्या मुलाचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल तर मग तुमच्या मुलाचा किती चान्स आहे ॲडमिशन मिळण्याचा. परंतु बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न होता कमेंट बॉक्समध्ये की आम्हाला कसं कळणार आहे की आता सध्या किती ॲडमिशन झालेत आणि किती अजून जागा अवेलेबल आहे. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. का? कारण एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया. समजा तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करत होता तेव्हा तुम्ही एक शाळा सिलेक्ट केली, तिथे समजून चाला की RT अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी 30 जागा होत्या, म्हणजे 30 सीट्स अवेलेबल होते. आणि आता ते 30 सीट्स सिलेक्टसुद्धा झालेले आहेत म्हणजे सध्या पहिल्या राऊंडमध्ये. आणि तुमच्या मुलाचा नंबर आलेला आहे 37ला, म्हणजे 37 नंबर, म्हणजे तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहे 7व्या नंबरला. आता ह्या 30पैकी आत्ताच्या डेटपर्यंत किती ॲडमिशन झाले आहेत आणि अजून किती बाकी आहेत हे जर तुम्ही पाहू शकलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल की दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागणार आहे की नाही. एक्झाम्पल समजून घ्या. आता 20 तारीख देण्यात आलेली शेवटच्या ॲडमिशनसाठी जे पण मुलं सिलेक्ट झालेले आहेत पहिल्या राऊंडला त्यांच्यासाठी, जर त्यांचे टोटल ॲडमिशन नाही झाले, समजा आता तुमचेच केस जर आपण बघितली की 30 जागा होत्या आणि 20 तारखेपर्यंत समजून चाला की तिथं 22च ॲडमिशन झाले आणि 8 सीट्स खाली राहिल्या, तर तुमच्या मुलाचा नंबर तर 7वाच होता वेटिंगमध्ये, तर तुमच्या मुलाचा 100% नंबर लागणार आहे. तर हे तुम्ही कसं पाहू शकता, म्हणजे त्या शाळेमध्ये रोज तुम्ही पाहू शकता जाऊन वेबसाईटवरती की आता आजच्या डेटपर्यंत किती ॲडमिशन झाले आहेत आणि अजून किती बाकी आहे. आणि त्या रेशोनुसार तुमच्या लक्षात येईल की शेवटी जेव्हा तुम्ही 18, 19 किंवा 20 तारखेला बघणार तर तुमच्या लक्षात येईल की 20 तारखेपर्यंत या शाळेमध्ये 30पैकी टोटल किती ॲडमिशन झालेत आणि किती बाकी आहे. जर समजून चाला तिथं 25 ॲडमिशन झालेत 20 तारखेपर्यंत आणि तुमच्या मुलाचा वेटिंग लिस्टमध्ये 7वा नंबर होता, तर तुमच्या मुलाचा नंबर लागणार नाही आहे. किंवा एक चान्स आणखी आहे, ते जे 5 सीट्स आहेत त्यापैकी जर अजून 1-2 सीट्स खाली राहिले, समजा ॲडमिशन नाही झाले त्यांचे, काही डॉक्युमेंटमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम निघाला, तर मग तुमच्या मुलाचा नंबर लागू शकतो. तर हे तुम्ही कसं पाहू शकता की त्या शाळेमध्ये आजच्या डेटपर्यंत जी वॅकन्सी होती त्यापैकी किती ॲडमिशन झाले आहेत आणि किती बाकी आहेत. हे बघण्याच्या 2 पद्धती आहेत आणि मी तुम्हाला त्या दोन्ही दाखवतो आहे, तर लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला जी पद्धत सोपी वाटणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता. तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया. तर यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, student.gov.in ऑफिशियल पोर्टलवरती. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे किंवा तुम्ही सर्च करू शकता क्रोमवरती. आता इथे आल्यानंतर खाली यायचं आहे बघा. खाली आल्यानंतर आता इथे आपल्याला बरेच सारे ऑप्शन्स पाहायला मिळतात. यामधून बघा आता हे जे ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथून तुमचा तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. आता जसं मी इथं करतो आहे बघा, ठाणे. बाय ब्लॉक तालुका सिलेक्ट करतो मी कल्याण आणि RT. कोणता कोटा बघायचा आपल्याला, तर ऑल नाही पाहिजे आपल्याला, फक्त RT पाहिजे. आणि खाली एक सर्चचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे. आता बघा इथे शाळा पाहायला मिळतात. तर इथे मी कोणती एक शाळा घेतो, जसं 2 नंबरची घेऊन टाकतो, आदर्श विद्यालय. इथे साईडला सर्व डिटेल्स इथे शाळेचे पाहायला मिळतात. इथे बघा तुम्ही आता टोटल स्ट्रेंथ आहे फर्स्ट स्टँडर्डसाठी 75 आणि त्यापैकी RTसाठी जे सीट्स अवेलेबल आहेत ते आहेत 25. आणि आता सध्या वॅकन्सी आहे बघा 22ची, म्हणजे 25पैकी 3 ॲडमिशन्स यांच्या शाळेमध्ये आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे आजच्या डेटपर्यंत इथं 25पैकी 3 ॲडमिशन झालेत आणि 22 अजून बाकी आहेत. आज 14 तारीख आहे, अजून 20 तारखेपर्यंत इथे ॲडमिशन्स आणखी होणार आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. जर तुमची ही शाळा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने असं बघू शकता. आता दुसरी पद्धत बघूया, हे आपण बंद करूया. इथे यायचं आहे तुम्हाला ॲडमिटेड, हे जे ॲडमिटेड ऑप्शन आहे यावरती क्लिक करा. आता इथे आल्यानंतर राऊंड नंबर सिलेक्ट करा, 1 नंबर. सिलेक्शन टाईपमध्ये स्कूल वाईज सिलेक्ट करा. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. आता आपण सेम शाळा बघूया जी आपण लिस्ट ऑफ स्कूल जे आहे तिथून बघितली होती, तर ठाणे आणि लॉटरी राऊंड नंबर 1. आता इथे बाय ब्लॉकमध्ये तालुका सिलेक्ट करायचं, जसं आपण कल्याण बघितलं होतं. आता आपल्याला फक्त इथे सर्च करायचं आहे. इथे शाळा येतील बघा, शाळा आल्या. आता बघा आपण 2 नंबरची शाळा बघितली होती आदर्श विद्यालय म्हणून, यावरती क्लिक करायचे आणि खाली गोचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता इथे बघा खाली आल्यानंतर इथे आपल्याला दिसायला लागतं बघा डेट ऑफ ॲडमिशन 13 तारीख 13 तारीख 13 तारीख. तर ही जी शाळा आहे यामध्ये टोटल 25 सीट्स होते आणि त्यापैकी 3 ॲडमिशन झालेत आतापर्यंत आणि अजून 22 बाकी होते. तर जे 3 झालेले होते ते तुम्ही इथं पाहू शकता. नावंसुद्धा दिसणार आहे तिथं, कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन ते दिसणार आहे, मीडियम दिसणार आहे आणि डेट दिसणार आहे ॲडमिशनची, कधी ॲडमिशन घेण्यात आलेलं आहे. तर यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल की आता या तारखेपर्यंत एवढे ॲडमिशन झालेत आणि एवढी जागा आणखी बाकी आहे, तर आपल्या मुलाचा कितवा नंबर आहे, तर मग लागण्याची काय शक्यता आहे दुसऱ्या राऊंडला, हे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. आणि जर शेवटचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ज्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की याचं नेमकं लॉजिक काय असतं वेटिंग लिस्टचं,
तर तुम्हाला इथं एंड स्क्रीनला तो व्हिडिओ भेटणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे चेक केला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.